यहोशवायाचा 1:8 नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहच्या सामर्थ्य नावाने. तर परमेश्वराने किती अद्भुत वचन दिलेलं आहे प्रियांनो आजच्या या सुंदर दिवसासाठी आपल्याला, की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की नियमशास्त्राचा हा ग्रंथ सदैव तुझ्या मुखी असू दे. यस, तर आपल्याला काय करायचं की जे परमेश्वराचा जो ग्रंथ आहे, नियमशास्त्राचा ग्रंथ म्हणजे काय? पवित्र बायबल. हो, आणि जसा परमेश्वर येशू ख्रिस्त हा जिवंत परमेश्वर आहे, तसंच ते जिवंत बायबल आहे प्रियांनो. हो, त्यातील एक एक वचन हे सत्य आहे, जिवंत आहे, जीवित आहे आणि आपल्याला जीवन देणारं सुद्धा आहे. तर तो शास्त्र जो आहे आपल्याला काय करायचं आहे? आपल्या सदैव मुखी ठेवायचं आहे. म्हणजेच काय की आपल्याला बायबलचं वाचन करायचं आहे, बायबलचे वचनं आपल्याला ग्रहण करायचे आहेत आणि वेळोवेळी पावलोपावले आपल्याला बायबलच्या वचनांना काय घोषणा करत राहायची आहे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. हो, जेव्हा आपण पवित्र शास्त्राचं पालन करू आणि सदैव आपल्या मुखी पवित्र शास्त्र राहील प्रियांनो, तर तेव्हा आपल्याला काय होणार आहे की आपण रात्रंदिवस त्याचे मनन करणार आहोत. यामुळे काय होईल की आपल्या मनात वाईट विचार, वाईट कल्पना येणार नाही, दुष्ट कुठलेही कार्य आपल्या जीवनामध्ये करू शकणार नाही. त्यामुळे काय की आपण परमेश्वराच्या अधिक आणि अधिक जवळ राहू. हो, आणि त्यात जे लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. हो, कारण आपल्याला पवित्र शास्त्र हे आपल्याला जीवनासाठी शस्त्र आणि अस्त्र दोन्ही कार्य करतं प्रियांनो. हो, पवित्र शास्त्रामध्ये खूप सामर्थ्य आहे. बायबलच्या प्रत्येक वचनामध्ये खूप सामर्थ्यशाली वचनं आहेत. त्यामुळे आपल्याला काय त्या वचनांचं काय रात्रंदिवस मनन करायचं आहे. आणि मग आपण जर असं जेव्हा आपण करू, आपण बायबलचे वचनं पाळू, रात्रंदिवस त्याचं मनन करू, त्याच्यावरती आपण कृती करू, तर काय होणार आहे की आपला तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. यस, आमेन. जेव्हा आपण असं करू तर तेव्हा आपले सर्व मार्ग हे सुखाचे होणार आहेत प्रियांनो, आणि आपल्याला यश प्राप्ती घडणार आहे. कारण परमेश्वरच आपल्यासोबत असेल तर आपल्याला काय कुठेच आपली हार अपयश हे येणार नाही आहे. आणि परमेश्वराच्या सानिध्यात आपण निरंतर जेव्हा राहू तेव्हा आपल्याला काय हिंमत आणि धैर्य मिळणार आहे, आणि त्यामुळे आपले सर्व मार्ग हे सुखाचे होणार आहेत. हो, मला माहीत आहे प्रियांनो की आजच्या ह्या जगिक जीवनामध्ये, धावपळीच्या युगामध्ये आपले काही बहीण भाऊ जे आहेत खूप त्रासात असतील, कोणाला काही आर्थिक समस्या असतील, कोणाला पारिवारिक समस्या असतील, कोणाला शारीरिक व्याधी असतील, पण त्याचं एकमेव सोल्युशन, एकमेव जे उत्तर आहे ते फक्त आणि फक्त प्रभू येशू मसीह आहे आणि पवित्र शास्त्र बायबल आहे. हो, कारण जेव्हा आपण हे पवित्र शास्त्राला अनुग्रह करू, आपण सदैव बायबल आपल्या मुखी ठेवू, तेव्हा आपल्याला काय होणार आहे की हे सर्व आपले मार्ग हे सुखाचे होणार आहेत. हो, कसलंही समस्या असू द्या त्यातनं परमेश्वर आपल्याला बाहेर काढणार आहे. तो मार्ग जो खडतर आहे, जो त्रासाचा आहे, तो सुखाचा करणार आहे. यस, आणि जे कोणी आजारी असतील, शारीरिक व्याधी, त्यासुद्धा परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या नावाने निघून जाणार आहेत. हो, आणि आपले मार्ग सगळे सुखाचे होऊन आपल्याला काय तिथे पावलोपावली यश प्राप्तीही होणार आहे. तर आपण ही छोटीशी प्रार्थना करू. ह्या वचनासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया. आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. येशू मसीहच्या सामर्थ्य नावाने तुझ्याकडे मागते माझ्या राजा. हो परमेश्वर, आहे सुंदर दिवस दाखवलास त्याबद्दल तुझे कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. आमच्या जीवनात तू कार्य केलंस बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हे अद्भुत वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, आम्ही सदैव तुझं पवित्र शास्त्र, तुझं व्यवस्थेचं पुस्तक आमच्या हृदयामध्ये आम्ही ग्रहण करावं असं तो आम्हाला कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, त्या प्रत्येक वचनाला आम्ही ग्रहण करून त्याच्यावरती चलावा असं तो आम्हाला शक्ती, सामर्थ्य, ज्ञान, बुद्धीने भर माझ्या राजा. हो परमेश्वरा, मागा म्हणजे मिळेल म्हणलेला बाप आहेस माझ्या राजा. हो देव बाप्पा, तुझ्या चरणी मागते माझ्या राजा. बुद्धीने उणे असणाऱ्यांसाठी बुद्धीची मागणी मागते माझ्या राजा. हो परमेश्वरा, ज्यांना आरोग्य नाही बापा त्यांना तू आरोग्य दे माझ्या राजा. ज्यांच्या काही पारिवारिक आर्थिक समस्या असतील माझ्या राजा, त्यासुद्धा तू दूर करणार आहेस. कारण जेव्हा आम्ही पवित्र शास्त्र ग्रहण करून चालू माझ्या राजा, तेव्हा तू आमचे मार्ग हे सुखाचे करणार आहेस. आमचा विश्वास आहे माझ्या राजा, आमचे सर्व यश प्राप्ती आम्हाला तू मिळवून देणार आहेस.
म्हणून तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान तुला देते माझ्या राजा. ही छोटीशी प्रार्थना येशू मसीहच्या सामर्थ्य नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड अँड थँक्यू सो मच.